गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. 4 वाजलीत आता. 4, 4:30, 4:45 झाले. कपडे आणले. लय ऊन आहे सध्या. आज लईच असं नुसतं गरम वातावरण झालंय. तर खोळा हे राहिल्यात मैत्रिणींना धुवायच्या. आता म्हणलं उद्याच काढून ठेवलंय आता सगळं. सकाळचं धुणं हे ते भिजू घातलं. सोप्यावर टाकायचा कपडा हे आता म्हणजे उद्या निघत आहे लवकर. नाहीतर एवढं झटत बसावं लागतं त्या कपड्याला. आज नव्हतं तेवढं. रोजचेच कपडे येतात आज. नाहीतर एवढं असं पोराचे एवढे ड्रेस असतात ना. या बारीस भट्टीला दिली कपडे. मला चहा टाकलेले, डोकं दुखायले. दळण आणायचे गिरणीतून. पोराला सांगितले आणायला, ते हाताखालचं आहे. फोन केलं तर त्याला आता ह्यांनी सकाळी नेऊन ठेवलं. आता आणता येते. काल तर आमचं दूधच हे झालं, खराब झालं दुपारीच. वातावरण आज थोडी हवा सुटली बाहेर, पण ऊन एवढी उष्णता आहे ना वातावरणामध्ये. पाऊस नाही आमच्या इकडं. दुसरीकडं लई पाऊस पडायला खूप. कुठं म्हणले की बाई हे कुठं तरी लई पाऊस झाला म्हणले काल. इतकी दाढ दुखायची ना माझी. शेवटची दाढ सगळी खुडून गेली आणि थोडी राहिली ती लई ठणकायली. कवा निघून जाते की. या मैत्रिणीवर चहा घ्यायला. अंग दुखायली आज. गोळी घेतली होती मी झिरोडॉल, पण नाही झोप आली मला. माझा मुलगा गेला परीक्षेला 2 वाजता. नाही आत्ता आले. ह्यांनी आत्ता जेवण केलं. ह्यांना वाढलं एकदा उठून, त्याला वाढलं. पुन्हा एक तसंच गेले. ते काय तिकडं कपडे काढून ठेवले खुर्चीवर. आता ते उद्या धुणार आहे मी. ते एका दिवशी एवढा लई लोड येते कपड्याचा. बाई बघायची. एका बाईला विचारलं होतं मी. आमच्यात कशी चांगली बाई लागती, कारण पोरायची कपडे असतात. तेव्हा घेतला मैत्रिणी. मला जायचंय भाजीपाला आणाय. एक दिवसाचे आहेत शिल्लक, पण आणावं लागतात. आमच्या इथला टेबल काढलाय लेकराईने. माझं लई डोकं गरम होईल. काही बी आता हे असं तर काही ठेवायला ह्याला काहीच नाही. इकडं ठेवावं लागायला साईडला. तर हे मोबाईल ठेवायची माझी. असं ठेवा मोबाईल. तुम्हाला काही टिप्स देणारी मैत्रिणी. चला म्हणलं आज
पत्रिका आली आम्हाला. यांचा कोण आहे की इतकी छान पत्रिका आहे ना. श्रेया आणि प्रदीप. वरचं कवर वेगळंच आहे, हे मधलं कवाचं आहे की बाई झाल्याला दिसायले लग्न. पण मे महिन्यात, गेल्या महिन्यातली बघा. लाईट गेली ती ना, पत्रिका काढली होती हवा घ्यायला. ह्या वर्षी लईच उन्हाळा कडक, पण इतका जड चाललाय ना उन्हाळा. हे कवा पाऊस पडतंय की झप 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 झप. चहा घेतला मैत्रिणीनं, थोडाच घेतला मी. आता घेऊ वाटा नाही चहा. ते गरमीनं नुसतं जाऊन चाललाय जीव. पण मला भूक लागली होती. सकाळी जीव वाटत नाही, आणि जेवलं की काम करू वाटत नाही, आणि काम केलं की जीव वाटत नाही पुन्हा. असला प्रॉब्लेम आहे. काही टिप्स देते मैत्रिणीनं पटपट पटपट. मला बी जायचं आहे बाहेर. हां, कुकरचा डबा लावताना मैत्रिणीनं खाली बुडाला लिंबाची फोड टाकायची, मग पाणी टाकायचं. त्याच्यानं कुकर काळं होत नाही. आणि खाली डाळीचा डबा ठेवायचा, आणि त्याच्यावर तांदळाचा डबा ठेवायचा. आणि त्याच्यामुळं कसं खालच्या डाळीतलं हळद हे आपण तेल टाकतात ना, ते भातात जात नाही. खाली डाळीचं ठेवायचं, आणि पुन्हा वरी भाताचं ठेवायचं. ही नंबर 1 टिप्स. पुन्हा 2 नंबरला फ्रीज पुसलं ना मैत्रिणीनं. आता तुम्ही फ्रीज म्हणताल नेहमीच पुसल्या तरी वास येईल वास येईल वास येईल. तर त्याच्यासाठी काय करायचं, फ्रीज सगळं काढायचं एकदा, महिन्यातून एकदा. आणि एकदम स्वच्छ पुसून काय करायचं, सोडा असतंय ना आपला, पूर्ण सोडा असा कोरडा पूर्ण ह्याला लावायचा मधल्या भागाला फ्रीजच्या. त्याच्याने असं दूध आणि फळं असे आपण मिक्स ठेवतात ना, ते वास लागत नाही ह्याचं त्याला त्याचं त्याला. आणि भाज्या पण चांगल्या राहतात. आणि भाज्या मैत्रिणीनं 2-3 दिवसाच्याच आणायच्या, जास्त शिल्लकच्या भाज्या आणायच्या नाहीत. कारण फ्रीजमध्ये भाजी फक्त 2-3 दिवसच चांगली राहते. जे नोकरी वर्ग आहे का त्यांच्यासाठी फ्रीजची सोय, दुसरं काही नाही. तुमच्याकडं जर आणायची जर रोज सोय असली तर फ्रीज बी नाही वापरलं तर जमते. आणि कधीचे कंटेनर पण मिळालीत मैत्रिणीनं. त्याच्यामध्ये भाज्या इतक्या छान राहतात ना, मला घ्यायचे ते कंटेनर. पण आमच्या फ्रीजचा बेस आहे का एवढाच आहे, असा मधला बेस. कोणाचे असे मोठे असतात ना, बेस खूप छोटा आहे. त्याच्यामुळं एक जर पातेलं ठेवलं ना, मग ती जागाच राहत नाही. त्यामुळे मी कॅरी बॅगमध्येच ठेवत असते. आणि कॅरी बॅगला होल करायचे छोटे छोटे. कोथिंबीर तर न कॅरी बॅगमध्ये कशीच राहत नाही. काय करायचं, एक डब्बा घ्यायचा स्टीलचा, कोणचाही स्टीलचा, फायबरचा. खाली एक कागद टाकायचा. असला जाड कागद बी टाकला तर जमते, किंवा मग न्यूजपेपर. आणि कोथिंबीर चांगली सुकवून मध्ये भरायची, आणि वर एक कागद टाकायचा, किंवा मग कागदच्या ऐवजी कपडा टाकायचा खालून, आणि तेच कपडा असा वरून टाकायचा. इतकी छान कोथिंबीर राहते ना, 15 दिवस कशी जाते तुम्हाला. आणि लिंब पण मैत्रिणीनं, आता ही 4थी टिप्स आहे. ती निरमा आहे, सोड्याची एक झाली, कुकरची एक झाली, पुन्हा हे भाजींची एक झाली. आता 4थी टिप्स आहे की लिंब जर हिरवेगार ठेवायचे असले, अशी लिंब आणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले ना, लिंबनं 4 दिवसात वाळतात. माझे तर वाळतात, कारण आमचं फ्रीज तितकं काही चांगलं नाही आहे. तर काय करायचं, लिंब आणले ना, एक वल्ला कपडा घ्यायचा आणि एक डब्बा घ्यायचा, आणि कपडा असा वल्ला करून असा चांगला कोरडा करायचा. थोडं पाणी ठेवायचं किंचितचं, आणि एका डब्यामध्ये ते कपडा खाली अंतरायचा, त्याच्यावर लिंब ठेवायचे, आणि त्याच्यावरती दुसरा कपडा अंतरायचा. ते डबा फ्रीजमध्ये ठेवायचा. लिंबू तुम्हाला महिनाभर हिरवं असलं तर हिरवं मिळते, आणि पिवळं असलं तर पिवळं मिळते. आणि अंडे तर मैत्रिणीनं 10 दिवस किंवा 8 दिवस फ्रीजमधले वापरायचे. खराब होते अंडे. आम्ही तर फ्रीजमध्ये ठेवतच नाहीत ते. आणि ते 2-3 दिवसाची पहिलं आणत होते, आता जिम सोडली त्यांनी. कारण अंडे लगेच खराब होते फ्रीजमध्ये. की ज्या 5 टिप्स झाल्या मैत्रिणी. चला तर मग अशा प्रकारे मैत्रिणी तुम्ही घराला म्हणजे टापटीप ठेवलं तर पटकन सापडते.
चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.